नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत या ठिकाणी यादी जी आहेत प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. KYC तुम्हाला करावी लागणार यादीमध्ये जर तुमचं नाव असेल. आता तुम्हाला यादी कोठे मिळेल, KYC कोठे करायची, KYC नाही केली तर तुम्हाला पैसे मिळणार, हे पण बाबी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया यादी तुम्हाला कोठे मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला यादी जी आहे जवळच्या CSC सेंटरवर म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रावर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही यादी जी आहेत बघू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला जे अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी तुम्हाला पाहता येईल. त्याचबरोबर एक विशिष्ट नंबरसुद्धा असेल. विशिष्ट नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी जे आहेत तुम्हाला KYC करायचे. KYC करताना तुमचं अकाउंट नंबर बरोबर नसेल तर ते दुरुस्ती करू शकता. आधार नंबर बरोबर नसेल तर ते सुद्धा दुरुस्ती करू शकता. IFSC कोड दुरुस्ती करू शकता. अशा बाबीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दुरुस्ती करता येणार. त्या ठिकाणी एक विशिष्ट नंबर सोबत तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत त्याचीसुद्धा रक्कम जी आहे त्या तुम्हाला जे आहेत यादीमध्ये दिसणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर जे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुदानाची जी रक्कम आहे ती तुम्हाला दिसेल. यादीमध्ये नाव तुम्हाला सर्वात अगोदर बघावं लागेल. KYC करावं लागेल एक विशिष्ट नंबरच्या सहाय्याने. तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचं. जय हिंद जय महाराष्ट्र.